अगदी खुसखुशीत, काटेरी, आतून पोकळ अशी खमंग भाजणीची चकली आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर चकलीची भाजणी करण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे सगळं करतोय. तुम्हाला जर का दिवाळीसाठी चकली करायची असेल तर अगदी योग्य प्रमाण आहे. आता पहिल्यांदा चकलीसाठीची भाजणी आपण तयार करून घेऊ. तर त्याकरता 2 कप तांदूळ घेतला आहे. वजनी जर का हा तांदूळ मोजला तर पाव किलो तांदूळ होतो. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. कोलम, सोना मसुरी, रेशनचा तांदूळ किंवा तुकडा बासमती यापैकी कोणताही तांदूळ तुम्ही चकली करण्यासाठी वापरू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून तो चाळणीमध्ये निथळून घेतला आहे. आता हा जो तांदूळ आहे तो तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर पसरून फॅनखाली सुकवून सुद्धा घेऊ शकता. फक्त उन्हामध्ये तांदूळ जो आहे तो वाळवून घेऊ नका, त्यामुळे तांदूळ कडक होतो. फॅनखाली अगदी एखादा तास तांदूळ जो आहे तो सुकवून घ्या. एखादा तास सुती कपड्यावर पसरून तांदूळ जो आहे तो फॅनखाली सुकवून घेतला की मग तो भाजायला घेऊ शकता. सुरुवातीला 10 मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवून तांदूळ जो आहे तो भाजून घ्या. त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे. त्यानंतर गॅस बारीक करून 5-10 मिनिटं भाजून घेऊ शकता. खाल्ल्यानंतर तांदळाचा सहज तुकडा पडेल इतपत तो छान असा भाजून घ्यायचा आहे. तांदूळ झाल्यानंतर भाजणीसाठी आपल्याला लागणार आहे हरभरा डाळ. तर तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ घ्यायची. 2 कप तांदूळ होता तर त्याच्या निम्मी म्हणजे 1 कप हरभरा डाळ या ठिकाणी घेतली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळसुद्धा अशीच निथळून घेतली. डाळसुद्धा निथळून सुती कपड्यावर पसरून फॅनखाली सुकवून घ्यायची आहे. तांदळासोबतच डाळ सुकवायला ठेवू शकता. एखादा तास फॅनखाली पसरून डाळ जी आहे ती सुकवून घ्या. 10-12 मिनिटं हरभरा डाळसुद्धा छान अशी सोनेरी खरपूस भाजून घेतली. सुरुवातीला 10 मिनिटं मध्यम आचेवर डाळ भाजून घेतली. त्याच्यानंतर गॅस थोडा कमी करून छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. आता हरभरा डाळीनंतर आपल्याला लागणार आहे उडीद डाळ. हरभरा डाळीच्या निम्मी म्हणजे अर्धा कप उडदाची डाळ घेतली आहे. उडीद डाळ जी आहे ती धुवून घ्यायची गरज नाही. धुतल्यास ती चिकट होते, त्यामुळे ती डायरेक्ट भाजायला घ्यायची. उडीद डाळ जी आहे ती छान अशी खमंग सोनेरी रंगावर भाजून घ्या. यानंतर कढईमध्ये पाव कप पोहे भाजायला घेतले आहेत. पोहेसुद्धा छान हलके होईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे धणे भाजायला घेतले. धणे असे छान सोनेरी रंगावर भाजून घेतले. धणे भाजत आले की याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घातले. जिरे जे आहे ते खूप जास्त भाजायची गरज नाही. लगेच गॅस बंद करू शकता. एकदा दोनदा हलवून हे कढईतून बाजूला काढा. तर अशा प्रकारे आपण चकलीच्या भाजणीसाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ते भाजून घेतलंय. एकत्रितपणे प्रमाण जे आहे ते पुन्हा सांगते. 2 कप तांदूळ घेतला आहे. त्यानंतर तांदळाच्या निम्मी म्हणजे 1 कप हरभरा डाळ घेतली. हरभरा डाळीच्या निम्मी म्हणजे अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे. आणि उडीद डाळीच्या निम्मा म्हणजे पाव कप पोहे घेतलेत. तसेच याच्यामध्ये आपण पाव कप डाळीसुद्धा घालणार आहोत. डाळे जे आहे ते भाजून घ्यायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी भाजलेलेच असतात. त्यानंतर 2 टेबलस्पून धणे आणि 1 टीस्पून जिरे आपण याच्यामध्ये घातली आहेत. जे वजनी प्रमाण असणार आहे ते याप्रमाणे असेल. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता. भाजणीची चकली आपण करतोय तर त्यासाठी भाजणी अर्थातच खमंग व्हायला हवी. तर त्याकरता जे साहित्य आहे ते छान खमंग असा वास सुटेपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मग भाजणी छान खमंग होते. भाजणी दळून जेव्हा आणतो तेव्हा अगदी गव्हाच्या पिठाप्रमाणे बारीक दळून आणायचं नाही. तसेच बेसन पिठाप्रमाणे खूप रवाळही नको. तर ज्वारीच्या भाकरीसाठी जसं आपण थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणतो तसं पीठ दळून आणायचं आहे. या सगळ्या प्रमाणात जर का तुम्ही साहित्य दळून आणलं तर जवळजवळ अर्धा किलोची भाजणी होते. या भाजणीची तुम्ही एकदाच चकली करू शकता किंवा निम्म करून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आत्ता आपण पूर्ण अर्धा किलो पिठाची चकली जी आहे ती करणार आहोत. कपनं हे पीठ तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा वाटीनं सुद्धा मोजून घेऊ शकता. तर या ठिकाणी कपनं मोजल्यास 5 कप पीठ झालं आहे. आता उकड काढण्यासाठी आपल्याला जे आहे ते भाजणीच्या पिठापेक्षा थोडं कमी पाणी लागणार आहे. तर या ठिकाणी 5 कप पीठ होतं, तर आपण 4 कप पाणी घेतलं आहे. कधीकधी तांदूळ पाणी जास्त ओढून घेतो तर कधी कमी ओढून घेतो, त्याच्यामुळं थोडंसं पाणी कमी असलेलंच बरं. जर का घट्ट झालं तर पाणी वाढवू शकतो.
वाटीनं सुद्धा मोजल्यावर जेवढं केवढं तुमचं पीठ होईल त्याहून एखादी वाटी कमी पाणी ठेवा. वर झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला थोडीशी वाफ यायला लागली की याच्यामध्ये तिखट मीठ घालूयात. तर 4 टीस्पून तुमच्या आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घाला. तसेच 2 टीस्पून मीठ घातलं आहे. चकलीला खुसखुशीतपणा यावा याकरता याच्यामध्ये आपण मोहन घालणार आहोत. तर 2 टेबलस्पून तेल याच्यामध्ये घातलं. तेलाऐवजी तुपाचं मोहनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर सेम याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचं आहे. मात्र तूप जे आहे ते पातळ करून मगच मोजून याच्यामध्ये घाला. म्हणजे मग ते व्यवस्थित मोजलं जातं, जास्त होत नाही. हे असं एकसारखं हलवून घ्या. उकड काढून आपण ही चकली करतोय त्याच्यामुळं या पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मावेल इतपत मोठी कढई किंवा पातेलं जे काही आहे ते भांडं मोठं घ्या. सगळं असं एकसारखं हलवून घेतलं. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हे बघा, पाण्याला उकळी आली की थोडं थोडं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. पीठ हलवून मिक्स करून घ्या. याप्रमाणे सगळं पीठ आता पाण्यामध्ये घालून झालं आहे. एकदा का पीठ घालायला सुरुवात केली की गॅस बंद करू शकता. सगळं जमेल तितकं एकसारखं मिक्स करून घ्या आणि मग यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं. अर्थातच कढईचा गॅस जो आहे तो बंद आहे. याला झाकण ठेवून असंच 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. 20 मिनिटानंतर याचं झाकण काढलं. याला एकसारखं हलवून खालीवर करून घ्या. तांदूळ जर का जुना असेल तर पाणी जास्त ओढलं जातं आणि पीठ थोडंसं घट्टसर होतं. तर कधीकधी तांदूळ नवा असेल तर पाणी कमी ओढलं जातं. त्याच्यामुळं पीठ जे आहे ते सैलसर होऊ नये म्हणून आपण उकड काढताना कमीच पाणी वापरलं आहे. आता याच्यामध्ये 2 टीस्पून म्हणजे 2 छोटे चमचे ओवा घातला. तीळ मात्र जास्त लागतात. 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे तीळ घातले आहेत. मी याच्यामध्ये हळद घालत नाही, कारण हळदीचा रंग चकली तेलात तळताना त्याच्यामध्ये उतरतो आणि मग तेलासोबत ती जळत राहते. तसंही आपण धान्य भाजून मिक्स धान्यांचं पीठ आहे त्याची चकली करतोय, त्याच्यामुळं रंग छान येतोच. सगळं असं खालीवर करून एकसारखं करून घेतलं. आता यातलं लागेल तसं पीठ जे आहे ते परातीत काढून आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदाच सगळं पीठ जे आहे ते मळून ठेवू नका, कारण शेवटी मळून ठेवलेलं जे पीठ आहे ते सैलसर होऊ शकतं, पातळ होऊ शकतं. त्यामुळं असं थोडं पीठ काढून घेतलं. बाकीचं जे पीठ आहे ते झाकून ठेवून द्या. आधी मळून बघा आणि मग जर का घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून पाणी शिंपडून पीठ जे आहे ते सैलसर करून घ्या. हे बघा, याला थोडंसं असं पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेतलं. पीठ अगदी सैलसर असलं नाही पाहिजे आणि खूप घट्टही नको. चकलीच्या साच्यात मावेल असा लांबट आकाराचा गोळा करून घेतला. साच्यामध्ये हा जो गोळा आहे तो असा दाबून भरून घ्यायचा आणि मग पुढून चकलीची जी चकती आहे ती लावून घेतली. प्लास्टिक पेपरवर ही चकली करणार आहे तर त्याला थोडंसं असं तेल पुसून घेतलं किंवा छोट्या छोट्या ताटल्या जर का असतील तर त्यावर ही चकली करू शकता. प्लास्टिक पेपर असा छोटा छोटा चौकोनी आकारात कापून घेतला आहे. आता चकली करतानाच जर का त्याचे तुकडे पडत असतील तर पीठ जे आहे ते घट्ट झालेलं आहे. मग थोडासा पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्या. आणि या उलट जर का चकली अगदी सहजपणे पडतीये पण तिला काटे येत नसतील तर याचाच अर्थ पीठ जे आहे ते सैलसर झालेलं आहे. मग पाणी न लावता पीठ जे आहे ते मळून घ्या. चकलीचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक असं थोडंसं दाबून घ्या, म्हणजे मग तळताना तेलात सुटणार नाही. आता चकली तेलात सोडण्यापूर्वी तेल चांगलं तापलेलं हवं, पण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच तेल जे आहे ते तापवून घ्या, हाय फ्लेमवर नको. तेल तापलं आहे का ते एकदा चेक करून घेऊ. तेलात थोडंसं पीठ सोडलं की लगेच ते फुलतंय, तळलं जातंय, याचाच अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे. चकली तेलामध्ये सोडताना अलगदपणे कढईच्या काठांच्या बाजूनं असं सोडायची आहे, नाहीतर मग ती सोडतानाच तेलामध्ये सुटू शकते. चकली व्यवस्थित तळायला वेळ लागतो. एकदा का चकली तेलात सोडली की गॅस मध्यम आचेवर करून 7 ते 8 मिनिटे ठेवायची. याला मध्येच हलवायचं नाही. चकली तळायला वेळ लागतो. जर का तुम्ही मध्येच हलवली तर तेलामध्ये सुटू शकते. हे बघा, 5-6 मिनिटानंतर तेलाचे जे बुडबुडे आहेत ते असे कमी झाले की मगच याला झारीनं दुसऱ्या बाजूनं पलटायचं. बुडबुडे कमी झाले की मग मात्र गॅस कमी करून चकली जी आहे ती मंद आचेवर तळून घ्यायची, म्हणजे मग ती छान खुसखुशीत होते, आतपर्यंत तळली जाते. हे बघा, छान अशी सोनेरी रंगावर चकली तळून घेतली. खूप जास्तही लालसर रंग येईपर्यंत थांबायचं नाही, कारण थंड होईपर्यंत चकली जी आहे ती तळतच राहते.
जास्त तळली गेली तर ती करपट लागू शकते. त्याचप्रमाणे एकाच वेळी सगळ्या चकल्या करून न ठेवता कढईत मावतील एवढ्याच म्हणजे 4 ते 5 चकल्या करून घ्या. एक घाणा जेव्हा तळत येतो तेव्हाच पुढच्या चकल्या ज्या आहेत त्या करायला घ्या. आधीच सगळ्या चकल्या करून ठेवू नका, नाहीतर मग त्या हवेनं सुकतात आणि मग तळताना तेलामध्ये सुटू शकतात. तुम्ही जर का तेल हाय फ्लेमवर तापवून घेतलं तर हे बघा, जेव्हा आपण चकली तळून घेतो तेव्हा तिचा वरचा लेअर जो आहे तो फक्त तळला जातो, ब्राऊन होतो, पण आतून ती कच्चीच राहते, व्यवस्थित तळली जात नाही. त्याच्यामुळंच तेल जे आहे ते थोडंसं मीडियमवर ठेवून तापवून घ्या, अगदी हाय फ्लेमवर तापवून घेऊ नका. आणि मग अशी तळलेली चकली जी आहे ती मऊ पडते. लागेल तसं पुढचं पीठ जे आहे ते मळून घ्या आणि मग त्याच्या चकल्या करून घ्या. शेवटचं जे पीठ आहे ते सैलसर होत जातं, त्याच्यामुळं त्याला पाणी कमी लागतं. चकली खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तळता व्यवस्थित आली पाहिजे. चकली ही आपली तळून होतीये तोपर्यंत चकलीसाठी या व्हिडिओमध्ये मी कोणती विशेषणं वापरली आहेत ती मला पटापट कमेंटमध्ये कळवा. चकल्या तळून झाल्या की मग चाळणीमध्ये या अशा उभ्या ठेवून निथळून घ्यायच्या आहेत आणि मग पूर्णपणे थंड झाल्यावरच यांना डब्यामध्ये भरायचं आहे. हे बघा, अशी अगदी गोल गोल हलकी फुलकी, वरून छान अशी काटेरी आणि आतून पोकळ, खुसखुशीत, कमी तेलकट अशी चकली झालेली आहे. चकलीच्या आकारावर किती चकल्या या पिठामध्ये होतात ते अवलंबून आहे. एकूण माझ्या 65 ते 70 चकल्या या पिठामध्ये झाल्या. तर मग या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशी भाजणीची खुसखुशीत चकली घरच्या घरी जरूर करून बघा. आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.